हॅलो. अरे तुला किती वेळा सांगायचं रे? अरे तुला साधा 16x14 कळत नाही का रे? कमाल सांगायला व्हायचं. तू मला एक काम कर, व्हॉट्सअपला पाठव त्या, आणि खाली नाव व्यवस्थित आलं पाहिजे. हो माझं वर भाऊंचा वाढदिवस, भावी आमदार. माझा फोटो अरे फेसबुकहून घे ना तू. ओके मी गडबडीत आहे, मला तोंड वाजायला नको लाव. फोटो माझा भेटत नाही का तुझ्या मोबाईल मध्ये ठेवायचं काम आहे तुझं. कॉम्प्युटरला सेव्ह ठेव परत सगळे का डाउनलोड करून ठेवू का? ती आपल्या आमदार साहेबांचा बर्थडे आलाय ना. हा मग त्याचा असा मोठा फ्लेक्स लावायचा आहे. अच्छा, पण खूपच लेट केला ना तुम्ही यायला. अहो इतकी गडबड आहे, उद्या बर्थडे आणि तिथं ती फ्लेक्सला जागाच भेटत नाही. आणि आपल्या आमदारांपाशी एकदम असं क्लोज असं कनेक्शन आहे, त्याच्यामुळे ती गडबड झाली. बर ती घरच्यांनी सांगितलं तुझं ते फोटोत बघितलं, ते चांगलं वाटलं होतं मला. समोर बघितलं अजून फिदा का मेकअप नाही. मेकअप पण म्हणजे असं आखीव रेखीव जसं बघितलं तसंच निघालं. भारी वाटलं मला एकदम. तुम्ही पण छानच आहे. तुम्हाला विचार की काय विचारायची ती. आता ती प्रश्न विचारले पाहिजे तुला. उद्या माया बरं लग्न करायचंय मग म्हणलं असं व्यवस्थित पाहिजे ना. विचारत काय विचारायची ती. आणि खरं सांगतो मग ऍक्च्युली मला आहे ना, मी कधी कोणाबरोबर बोललेलं नाही, त्याच्यामुळे मला असं कसं बोलायचं असं माणसात किती बी बोलल, पण ती मुली बरं थोडस असं कसं बोलायचं ते थोडस नाही. ते समजू शकते मी, कळालं ते तुमच्या बोलण्यावर. पण मी काय म्हणते की नाही का, आता तुम्ही लग्न करणार जाता तुमची, म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बायकोनी जॉब करावा किंवा असं? जॉब करत असतात का कुठं? नाही तुम्हाला सांग, आपल्या आमदारापर्यंत पोहोच. उद्या घरी आले मी म्हणायचं माझी बायको जॉबला पाठवली, असं कसं? अरे आपल्याला मोठे मोठे टेंडर भेटतात. मग तुम्हाला काय वाटतं की तुमच्या बायकोने काय करावं म्हणून? मस्त स्वयंपाक बनवायचा, मस्त राहायचं, टीव्ही बघायची, आणि वाटलं शनिवार रविवार कधी शॉपिंगला न्यायचं, बस एवढं लय आलं. म्हणजे असं तुम्हाला वाटतच नाही की तुमच्या बायकोने घराच्या बाहेर जावं म्हणून? असं मी असं म्हणलं नाही का, पण असं काही नाही की आजकाल लोक सगळं करून करतात. तुला जमत नाही का ते? एक मिनिट, एकच मिनिट. हॅलो भाऊ या ना तुम्ही इथं. काय आता काय अडचण आली? अहो तुमचा फोटो नाही, एचडी नाही फोटो. तो काय होतोय, स्क्रीनशॉट मारलेला फोटो फाटतोय राव. हे इला तुझे तुला ना तोंड हाणाय बाय तुझं. भाऊ या की पण. थांब मी तुला व्हॉट्सअपला माझी एचडी फोटो पाठवतो. तुम्ही आलत काय होईल भाऊ? काय हा अहो का आले माझे फोटो जास्त बस. इथं गडबडीत मी कुठं आलोय तुला माहिती नाही. तुला सारखा फोन करायची गरज नाही. ठेवू का? हे असलं असतं. साधे काम, कॉमन सेन्स पाहिजे. नाही बरोबर आहे तुमचं. खूपच बिझी आहेत ना तुम्ही. नाही हा बोल नाही ती उद्या बर्थडे असल्यामुळे. बाकी तुम्हाला म्हणजे काय आवडतं तुम्हाला? मला काय हॉबी, तुमच्या हॉबी काय आहेत? हो आपल्याला एक इच्छा आहे की असं मस्त असा आमदारांना जिल्हा परिषद सदस्यपर्यंत गेलो पाहिजे. झालं वरची वर तर आमदार नंतर भावे आमदार आत्ताच लावायला चालू करायला आहेत. कारण मी आमदारांची एकदम कसं आहे क्लोज आहे. बाकी तुम्हाला काय विचारायचं विचारू शकता. मला लग्न करायचंय आपल्याला, आणि तू दिसायला बी कशी एकदम कडक आहे, त्याच्यामुळे मला असे शुभशील तू. बरं मग तू आता मला एक विचारायचंय, असं तू एवढी दिसायला अशी सुंदर आहे, तुला कोणी आवडतं, तुला कोणी असं प्रपोज केलंय किंवा तुला कोणी मागं लागला असलं तसं सांग, नाही तिथं जाऊन ठोकणार आपण. पण जर तुला कोणी आवडत असलं आणि उद्या तू पलटी हाणली, त्याच्यापेक्षा तू आधी मला सांगून टाक. तसं असतं तर मी आले नसते ना तुम्हाला भेटायला. हा ती आहे. आणि जर तुला सांगतो जर कोणी त्रास दिला तर आपले लय लांबपर्यंत सेटिंग आहे. नादच करायचं नाही तिथं जाऊन घरात घुसून हाणला आणि त्याला तिथून पुढं. तू फक्त मला सांग. डेटवर आलाय का धमकी द्यायला? नाही अरे तू मी तुला नाही सांगत, तुला कोणी त्रास दिला तर नाही. बरोबर. तू कसं आहे आपलं जवळ फोटोत आणि ह्याच्यात फरक काही म्हण, पण तू हाय तशी दिसती डिक्टो. मग आता ते तसे आहे तसे दिसणार ना. बरं तुला काय काय घ्यायचं? ते एक काय तुला काय घ्यायचं मी विचारायचं राहिलं. काही चालेल. काय इथं कॉफी शॉप मध्ये आलं? कॉफी 2 कोल्ड कॉफी चालेल. मी गरम वाटतोय का? गरम होतंय. नाही असं काही. तेवढे 2 फॅन चालू करा इकडले. काय करतो ही
तू बसताना जरा हाय फाय याच्यात बसायचं मला तिथं सांगायचं मी तिथं आलो असतो. हो इथेच मला ते हेच माहिती ना, मी कधी कधी बाहेर फिरलेलीच नाही अजून. तर मग तुम्ही काय कामधंदा करता की नाही असं, म्हणजे काय स्वतःचं? तुला काय वाटलं आमदाराच्या मागं फिरवतो म्हणजे तिथं चहा पाण्याचं होतं बरं का, घरून काय मोजके अजून पैसे देतात. माझी इच्छा आहे की मला टेंडर मिळावेत पण अजून ते पास होत नाहीत. म्हणजे अजून तुमच्या जीवावर स्वतःचे काहीच नाही, सगळं घरच्यांच्या जीवावरती का? तुला काय म्हणायचं? म्हणजे तुम्ही स्वतःच असं काय करता असं मी मला करीन ना लग्न झालं करीन ना, लग्न होस तर मी लागलो म्हणजे कामाला धंद्याला असं काय. पण लग्नाच्या अगोदर पण तू ही विचार कर आपल्या लग्नात कुठपर्यंत माणसं येते. आमदाराचे सगळे मित्र, माझे मित्र, माझे सगळे नगरसेवक ओळखीचे आहेत, जिल्हा परिषद सदस्य ओळखीचे आहेत, सरपंच साऱ्या गावचे ओळखी. मी आमदाराच्या गाडीत फिरतो म्हणलो, एका आमदारकीच्या एरियात सगळे 200 गाव आहेत, किती लग्नाला माणसं येते. तुमचं बरोबरच आहे. मग हे महत्वाचं आहे का तू पैसे कमी कमी तुला काय कमी पडलं तर मला बोल, तू फक्त मला नाव सांग पुढे, कळलं? आणि तुला सांगतो तुझं मायावर लग्न झालं घरी आपल्या मोठी मोठी माणसं येते असं मस्त फक्त चहा घेऊन यायचं, बाकी काही नाही. फक्त घराच्या बाहेर निघाय सुद्धा गरज नाही तुला, इतकं आहे आपल्याकडे. म्हणजे काय? म्हणजे तुला एक सांगतो, बापाचे आता रिटायरला 2 वर्ष राहिलेत आणि पेन्शन चालू आहे. बापाला 40,000 रुपये पगारच्या आसपास तिथवर राहील माहिती का, आणि ते 2005च्या आधी लागलेले आहेत, म्हणजे त्यांना फिक्स आहे. तुम्हाला असं काही वाटत नाही का हो बोलताना? म्हणजे तुम्ही डेटवरती आलेत का तुम्ही धमके द्यायला आलेत की तुम्ही काय, म्हणजे मला काही समजतच नाही तुमचं. मगाचपासून मी आल्यापासून तुमचं ऐकून घेते तुम्ही काहीही बोलताय. म्हणजे लग्नाच्या अगोदरच तुम्ही सगळं ठरवून ठेवलंय. माझं असं काही नाहीच आहे का? मला काही विचारायचंच नाही का? काय विचारलं तू? विचार की काय इथंच आहे. मी सगळं विचारते, तुम्ही त्याच्या उलटच सगळं बोलताय. घरच्या बाहेर पडायचं नाही, बायकोने काय केलेलं जमणार नाही, असं थोडीच आहे ना. माझ्या पण काहीतरी इच्छा असतील ना. काय इच्छा येतोय? काय 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 बोल. काय ही तुमची बोलायची पद्धत का? काय 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 बोल म्हणजे असं बोलतात का तुम्ही? एकदम डायरेक्ट पुढाऱ्यासारखं माझ्यासोबत बोलताय. मग तुला काय वाटतं राजकारणातलं मला कळत नाही का? राजकारण असं उकळून पेलोय कसा उकळून? अहो राजकारण वेगळं आणि हे रिलेशन वेगळं असतं. ते घरापर्यंत नसतं आणायचं. आणि मला ना तुमच्यासारख्या माणसासोबत अजिबात लग्न नाही करायचं, तुम्हाला आत्ताच सांगते. भले तुम्हाला करायचं असलं तरी मला नाही करायचं. काय बघताय? हे मला तुमचा स्वभाव आहे ना अजिबात काडी मात्र पण पटलेला नाहीये. तुम्ही आणि तुमची दादागिरी तुमच्यापर्यंतच ठेवा.